जय सद्गुरू देव बाळूमामा। मित्रांनो, महाराष्ट्रातील आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे संत सद्गुरू बाळूमामा। अंगावर भोंगडी, हातात काठी आणि सोबत शेळ्यांचा कळप घेऊन फिरणारे बाळूमामा म्हणजे साक्षात दत्तात्रयांचे अवतार मानले जातात। मामांनी आपल्या आयुष्यात अनेक अद्भुत चमत्कार केले, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांनी माणसाला माणसासारखे जगणे आणि गरिबांना मदत करणे शिकवले। आज आपण बाळूमामांच्या अशाच एका सत्य घटनेवर आधारित, डोळ्यात पाणी आणणारी आणि अंगावर काटा आणणारी एक लहानशी कथा ऐकणार आहोत। एकदा एका गावामध्ये एक गरीब शेतकरी राहत होता। त्याचे नाव होते विठ्ठल। विठ्ठल हा बाळूमामांचा खूप मोठा भक्त होता, पण परिस्थितीने तो इतका खचला होता की त्याच्या घरात खाण्यासाठी अन्नाचा कणही उरला नव्हता। त्यातच त्याच्या एकुलत्या एक मुलाची तब्येत खूप बिघडली। डॉक्टरांनी सांगितले की औषधांसाठी खूप पैसे लागतील, अन्यथा मुलाचा जीव वाचवणे कठीण आहे। विठ्ठल हताश झाला। त्याच्याकडे ना पैसे होते, ना कोणती मदत। शेवटी डोळ्यात अश्रू आणून तो गावाबाहेर जिथे बाळूमामांचा मुक्काम होता, तिथे धावत गेला। मामा आपल्या शेळ्यांच्या कळपात बसले होते। विठ्ठल मामांच्या पाया पडला आणि रडू लागला, "मामा, माझा मुलगा मरणाच्या दारात आहे। मला मदत करा मामा, मी खूप गरीब आहे." मामांनी विठ्ठलकडे पाहिले। त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखीच एक वेगळीच माया होती। मामा कडक आवाजात पण प्रेमाने म्हणाले, "अरे विठ्ठला, रडतोस कशाला? त्या भगवंतावर विश्वास ठेव। जा, माझ्या शेळ्यांच्या कळपातून थोडीशी सुकलेली विष्ठा म्हणजेच लेंड्या उचल आणि ती तुझ्या मुलाच्या कपाळाला लाव आणि उरलेली पाण्यात विरघळून त्याला पाज." विठ्ठल क्षणभर गोंधळला। डॉक्टरांनी हात टेकले होते आणि मामा शेळ्यांची विष्ठा द्यायला सांगत होते, पण मामांवर त्याची अथांग श्रद्धा होती। त्याने मामांच्या शब्दावर विश्वास ठेवला। तो धावत घरी गेला। मामांनी सांगितल्याप्रमाणे त्याने ती विष्ठा मुलाच्या कपाळाला लावली आणि पाण्यातून थोडे तीर्थ म्हणून मुलाला पाजले। आणि काय आश्चर्य, काहीच तासांत मुलाचा ताप पूर्णपणे उतरला। जो मुलगा डोळे उघडत नव्हता, तो उठून बसला आणि भूक लागली म्हणून रडू लागला। हा साक्षात बाळूमामांचाच चमत्कार होता। मामांच्या शेळ्यांची विष्ठा देखील त्या गरीब शेतकऱ्यासाठी संजीवनी बुटी ठरली होती। दुसऱ्या दिवशी विठ्ठल कृतज्ञतेने मामांकडे गेला आणि म्हणाला, "मामा, तुम्ही माझ्या मुलाला जीवनदान दिले। मी तुमचे हे उपकार कधीच विसरणार नाही." यावर मामा हसले आणि म्हणाले, "विठ्ठला, उपकार माझे नाहीत, त्या देवाचे आहेत। प्रामाणिक राहा, कष्ट करा आणि भुकेलेल्याला अन्न द्या, देव तुमचे नेहमी भले करेल." मित्रांनो, बाळूमामांनी कधीच स्वतःला देव म्हणवून घेतले नाही, पण त्यांच्या चरणाशी जाणाऱ्या प्रत्येक दुःखी माणसाचे दुःख त्यांनी दूर केले। मामांचे विचार आणि त्यांचे चमत्कार आज जेवढे खरे आहेत, तेवढेच उद्याही राहतील। तुम्हाला बाळूमामांची ही कथा कशी वाटली, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि कमेंटमध्ये जय बाळूमामा लिहायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।